पावसातही एशियाटिकच्या निवडणुकीमध्ये मतदान वाढलेलं आहे. वाढलेलं मतदान आता कुणाच्या बाजूने असणार अशी चर्चा आहे. एशियाटिकच्या निवडणुकीत डावे आणि उजवे मैदानात आहेत. विनय सहस्त्रबुद्धे विरुद्ध कुमार केतकर अशी लढत आहे. संपूर्ण भारत देशात सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक संस्था आणि ग्रंथालयांपैकी एक ओळखली जाणारी मुंबईतील एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुका संपन्न होत आहेत. आज सकाळपासूनच मतदान सुरू झालेलं आहे. मध्यरात्रीपर्यंत निकाल सुद्धा लागण्याची शक्यता आहे. माझ्याप्रमाणे एकूण 2530 मतदारांपैकी साधारणपणे 350 ते 400 लोकांनी मतदान केलेलं असेल. पण अजून एक तासभरच राहिलेला आहे. त्याच्यात उर्वरित किती मतदार येतील माहिती नाही. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावरती मतदार येणं आणि अशा प्रकारच्या गाजावाजा होऊन निवडणुका होणं हा एशियाटिकच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे. मी 40 वर्षाहून अधिक सदस्य आहे. मला अशा प्रकारची निवडणूक झाल्याचं मी कधी पाहिलेलं नाही. 21व्या शतकाच्या काळाला साजेसं असं भविष्यविधी, ऊर्जावान आणि नवीन तरुणांना आकर्षित करणारं असं ज्ञान केंद्र म्हणून याचा विकास करण्याची आमची कल्पना आहे. त्याचबरोबर एशियाटिकचा कारभार हा केवळ एका कोपऱ्यापुरता मर्यादित न राहता मुंबईच्या तो उपनगरापर्यंत पोचावा. वेगवेगळ्या संस्थांशी एक प्रकारे सामंजस्याच्या आधाराने काही कार्यक्रम व्हावेत अशी कल्पना आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक चांगला वापर व्हावा. इथे डिजिटायझेशन वगैरे झालेलं आहे, ते लोकांना ऍक्सेसिबल करून देणं असाही एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे.